झाला ना, ओकेच झालं, खट्टच चाललाय बा. हाय का मीठ मापात अडचण नाही. त्या साईडला इंडिया दिल्ली गेट, इंडिया गेट काय झार झाला. बरोबर आहे का? होय, काय नजारा आहे. होय, हे मंदिर कळलं कशात आहे. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. म्हणतात कसला अवतार झालाय. यमुना नदीच्या तिथं आलोय. पडेल साईडला बी आंघोळ्या हे करते आणि आता आंघोळ्या करणार आहे. कपडे बिपडे काय बदलले नाहीत, त्याच्यामुळे अवतार दिसत असेल. आता मस्त मध्ये आंघोळ्या छान छान पैकी करणार. आणि तुम्हाला आज वृंदावन आणि मथुरा असली दाटी बाबा. तरी सकाळचा टायमिंग 6चा म्हण 6:30 7चा म्हण तरी बरं आहे. काय गर्दीन काय राडा. चला आंघोळ करून घेऊ. झाली आंघोळ बिंघोळ चकाट मध्ये. होय, पडेल लय गर्दी होती, आम्ही आडेला आलो. थोडस ह्या साईडला गर्दी पडेल लय गर्दी आहे. इकडे गर्दी नेमकी पटकनात. ही घाटी आहे सगळा. आंघोळी करायची आणि आता इथनं आंघोळ करून राधाकृष्णाचं दर्शन घेऊन मग वृंदावनला जाणार आहे. ओके पण चला चहा पिऊ म्हणलं. हर हर महादेव. झाला बोलावला. रोज कुत्ता खायचा झाले आंघोळ बिंघोळ चकाट मध्ये झालं. 7:30 वाजले. बरं झालं लवकर आलो. होय, नाही तर गर्दी त्याची आम लय बेकार. गल्ली बारीक बारीक. हा, रोड एकदम बारीक बारीक. लय गल्ली बोळात गाडी सुद्धा टू व्हीलर लवकर बसत नाही. ट्रॉफिक जास्त. लय अवघड आहे. लवकर आलो 7च्या आधीवर म्हणजे बरं झालं. आमच्या आंघोळ्या 7:30 पर्यंत रेडी झालो. हा, चला आलो. इथं काय आहे? कृष्णाचं जन्मस्थान. चला नाही काय अडचण. गाड्या लावल्याच इथंच पार्किंगला. जाऊन दे 50 गेलं पण डोक्याला ताण नाही. चल ते अडकावा फक्त. हा, हांडेल अडकावा. इथं काय काय आहे मथुरात बरंच काय आहे फिरायचं होतं, पण तुम्हाला महत्वाचं स्थान दावतो. होय, हा, कृष्णाचा जन्म झालेला आहे इथं. हा, मथुरेत. मथुरेत. जन्मस्थान बघायचं आहे आपल्याला. हा, आणि मथुरा बऱ्यापैकी सिटी आम्ही हिंडलो गल्ली बोळातनं. इतकं जी हिंडलो. होय, लय गल्ली बोळातनं हिंडलो. काय दाटी हिथं बाबा अवघड. इथं बघा ही नजारा कसं आहे. तिथं आंघोळ्या करायला पहिलं नाही आज पहिली इथं आंघोळ्या करत होती. चलो मॅटर असं झालाय की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. होय, बाहेरच मोबाईल बाहेर बघायला खूप छान आहे. नाही असं नाही, ते पूर्ण असं त्यांचा. ठीक आहे. इथं कृष्ण जन्मभूमी. इथून आतमध्ये जायचंय. इथून आत सगळं सामान इथंच ठेवायचं. आता इथलं हे मंदिर आहे. श्रीकृष्णाचं मंदिर. चला इथलं एकंदरीत ती समोरचं मंदिर आहे. आणि बघू शकता असं आहे. आम्ही दर्शन घेऊन आलो. होय, दर्शन घेऊन आलो. चला मी हट्टर असा झालाय मित्रांनो की मोबाईल आतमध्ये अलाव नाही. काहीच नाही अलाव. पिशवी नाही, मोबाईल नाही. आणि का नाही तर लय मोठा मॅटर आहे. त्याच्यामुळं अलाव नाही. काय मॅटर आहे आता कसं सांगू ह्याच्यावर नंतर बोलतो तुम्हाला. आता नाही काय बोलत. घरी गेल्यावर कृष्ण जन्मभूमी आणि आतमध्ये होतं बऱ्यापैकी, पण आतमधलं सॉरी तुम्हाला काय दावू शकलो नाही. पण तुम्हाला होय आता तिथे मी नसेल वृंदावनला बी मोबाईल नसेल अलाउड, पण बाहेरला जाऊ तुम्हाला शॉर्टकट मध्ये. हा, शॉर्टकट मध्ये. ओके. ते म्हणते लय माती खोदली तुझ्यासाठी, म्हणजे त्याला वाटलं तिकडे येईल, पण नाही तसं जमलं खेळ. आता आमच्याकडे गाडी कशी सांगू त्यांना. होय, 2 व्हीलर आहेत ना. चला आलोय आता वृंदावन आणि मग गोकुळ असं फिरायचंय. चला हे आला होता तिथं हे घेत छोले भटोरे. काय म्हणतात छोले भटोरे या खायला. नंबर है मेरा, कुछ प्रॉब्लेम. पोचलो एकंदरीत कुठं प्रेम मंदिर वृंदावन. बऱ्याच जणांनी कमेंट टाकले होते. बघू शकता प्रेम मंदिर. ओके चला इथला नजारा तुम्हाला शॉर्टकट मध्ये जाऊ. पोहोचतंय कसलं चटकन. प्रेम मंदिर. वाह काय नजारा आहे. होय, हे मंदिर कळलं कशात आहे. ती जे आग्र्याचं मंदिर होतं का तेच मार्बर. अरे रे 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 कसं काय भेटला का तू.
अय मित्रांनो, ह्याला ओळखला का? काय माहिती ओळखला का नाही बाबा? देवा कसं व्हायचं पांडुरंगा. ती कुठे गेली? दोन माग आहेत. तुम्ही अजून इकडेच हिंडताय होय? हो, इकडे. आणि कवा जायचं केदारनाथला? केदारनाथला अजून 2-4 दिवस बाकी आहेत. गिरनार पर्वतावर भेटला होता तिथं तिघ जण. परत आता ही दोघं भेटली मला येतानी आणि ही भेटली सगळीजण. किती वाजता आलता? आलो सकाळी 10 वाजता तिकडं मथुरा जन्मभूमीला गेलतो. बरं, तिथनं इथं आणि तिथनं इथं आलो. म्हणजे आपल्यासारखं सेम चालू तेवढंच बघा नजारा कसा आहे धावतो. इकडून इकडं आल्यानंतर इथं कसं काय शेषनाग ही ती सगळं असं बनवलंय बघा. कसं आहे वातावरण. हे मंदिराचा इतिहास काय माहीत नाही बरं का, पण अभ्यास करू नक्कीच. कारण ही आहे ना, ही जी वापरलंय, ही डिझाईन जी बनवलंय, ही सगळं मंदिराचं कशात आहे माहिती का? ते ताजमहलला जे वापरले त्याच्यात आहे. हा इथं लिहिलं या 1000 शिल्पकार. आणि वाचा तुम्ही, दिनांक 15 सप्टेंबर 2000 को राष्ट्रपवन म्हणजे कळस बसावला. म्हणजे आत्ताच्या चालू पिढीने बनवलेलं आहे माणसांनी. पडेल बी म्हणजे इथं पहिलं काही नव्हतं असा अंदाज आहे. ओके, तरी वाटलंच होतं मला. ठीक आहे, तुम्ही कळसाचं दर्शन घ्या, मी आतनं दर्शन घेतो. आणि पुढून पाठीमाग आल्यानंतर पाठीमागच्या साईडला हे पाहण्यासाठी इकडून प्रेमानंद महाराज बहुतेक तिथं असतील. ह्या साईडला हे असा नजारा बनवला आहे एकंदरीत. गार्डन आणि त्याच्यात अशा कला अलग लक्षात असं मस्त बनवलं एकदम छानपैकी. आता पड्याला सोडा नाही तर ऊन आहे. 12ला तर काहीतरी बंद होते वाटतं. वाचून दाखवा बरं मला हे काय लिहिलंय तुम्ही. झाडात लिहिलंय. तिकडं पण असं म्हणजे सजावट केलेली बऱ्यापैकी. गार्डन असं पाहिल्यानंतर दिल गार्डन होतो असं. शेज तोंड हिकडे मंदिर. तिथं शिव महादेवाची ह्या साईडला इथे एक पिंड बी केली. तिथं कृपा असं लिहिलं नाही, कुरपालू असं लिहिलं. ह्या साईडला डोंगर उचललेला बोटावर हे नाही म्हणजे तसं बनवलंय नकली. आयलं ह्याला हे कसं काय केलंय बरं? टेकन कुठं दिले का? हा या मूर्त्यांच्या टेकनावर असं जी कडक ऊन आहे ना मित्रांनो, खूपच भयंकर, लय बेकार कडक ऊन आहे. कसं पाय पोहायचं आता इथं असं ऊन लागतंय. आणि ती कसं आहे, मी कमेंट वाचली मगाशी. काल म्हणली दादा तू करतो ते प्रेम आणि बाकीची करते ती लपडी. तसा विषय नाही. बोलता म्हणलो ती एडिटमध्ये राहिलं. काय व्हायचं, मी कॅमेरा धरला की पळायची. म्हणजे दोघं तिघं जण काय झालं माहिती का, म्हणजे लपली, ती लाजली. मग मी ओळखलं किंवा ती लपलं म्हणून मी तसं म्हणलो होतो. माझं तसं काही हेतू नव्हता. असू द्या, सॉरी काय चुकलं असं. मार्बल गाराचे प्रेम मंदिर बघू शकतो. वा काय मूर्ती डेंजर. डिझाईन मस्त बनवली. आतमधून हे असं आहे मित्रांनो, एकदम खास. लय नको फुलं ही बघा कसं. चला राधाकृष्णाच्या मूर्तीचं दर्शन घ्या. झालं का दर्शन? डिझाईन 100% द्या. ह्याचा दगड आहे ते कसं आग्र्याचं आहे ना, तेच पद्धतीने. चमक घेते आपल्या दगडाला, थोडी चमक कमी आहे, पण तसंच हो काय करायचं. मूर्त्या फिरत्या बघा एकदम जबरदस्त. वर पण आहे माझला. खालून वरती आल्यानंतर बघा असं आहे. एकदम पुढे काम केले. यातनं असं वरती मी समोरून जाऊ. मला कमेंट करून सांगा हे कोणाची मूर्ती आहे.
समोर आहे ना राधाकृष्ण समोर तिथं सगळं धावलं ओके मध्ये. साधारणपणे हे मंदिर आहे ना सगळा 7-8 एकर परिसरात असं 5-6 एकर भरेल. इथं स्क्रीनशॉट हा ना सगळी माहिती लिहिली आहे. झालं दर्शन झालं. बरीच जण म्हणली होती प्रेमानंद महाराज तिथं, पण ती सकाळी 3 वाजता भेटणार, 4 वाजता येतात वाटतं. तिथनं झालं सगळं बघितलं आणि आता आलो डायरेक्ट. गाडीचं काय झालं मित्रांनो, गाडीचा मॅटर असा झालाय की किती किलोमीटर झालंय माहिती का, 3,000-3,500 म्हणजे 3,000 पुढे गेलं. 3,600 किलोमीटर झालं. 3,000लाच बदला म्हणली होती ऑइल, पण मी काय बदललं नव्हतं, राहिलं होतं. मग आता बदलून घ्यावं म्हणलं. ऑइल टाकणं गरजेचं आहे का. आणि हाय हे दोघं आहे ते संघ खर्चाचं काम आहे. बऱ्याच जणांनी मला पेट्रोलच पैसे पाठवले होते आणि तुमच्या कृपेने मी आतापर्यंत हिथं आलो. झार झाला बरोबर आहे का, होय खराब झालंय का, खराब झालंय थोडं, चालले असते थोडी तसं काय अडचण नव्हती, पण मागच आहे काय अडचण नाही. आता कसं आहे रनिंग जास्त झाली, काळ झाली, लांब जायचंय, गाडी गरम होती, नवीन टाकलेलं चांगलं. बरेच जण म्हणले होते दादा चांगलं ऑइल टाक, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. कॅस्ट्रॉलचं घेतलंय 400 रुपयाला बसलं, स्वस्त बसलं का महाग बसलं तुम्ही सांगा. आणि बऱ्याच जणांनी ना मला पेट्रोलला पैसे पाठवले होते, कोणी 100, कोणी 10, कोणी 1 रुपया, कोणी 500 असं म्हणजे आलं होतं बऱ्यापैकी. 1000 रुपये 1100 पाठवलं होतं एक जणांनी आणि जवळजवळ 2-3 हजार रुपये आलं. खूप छान वाटलं मित्रांनो, इतकं मस्त वाटलं होतं. आणि बरेच जण म्हणली बाजार घेतला का नाही आपण, घेतला बाजार पण घेतला, लागतंय खायला, हा खर्च होतोय जिथं नाही असं नाही, पार्किंगला गाडीला हा खर्चाचं काम. तुम्ही दिलेलं पैसे बघा संपलं, एंड झाला. आणि ते एकाच व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की पाठवायचं असलं तर हो का, हे जरी कोणाला पाठवायचं असलं तरी हो का, हे माझा नंबर आहे, पाठवा हो का, हे नंबरला स्क्रीनशॉट हा ना होय. हा स्क्रीनशॉट हा ना. थोडं फरक काय कुठं चहा पाण्यापुरते कुठं जात नाहीत म्हणून 50-100 जरी टाकलं तरी हा, जर कोणाला वाटलं तर हे नंबर आहे. जरा पुढं आलं थोडं, मेट्रो असं झाला म्हणलं आता दुपार झाली, 2 वाजून गेलेत. जेवण करावं का पोहे करायचे, काय करायचं आज, भात करून मसाले भात आहे. हा नुसता भात करा. बुक खाल्लं होतं सकाळी आम्ही होय, हा, सकाळी खाल्लं. त्याच्यामुळं पण म्हणलं थांबलोय आराम तोपर्यंत करावं. आणि हे मी गजब घेतल्यात, मला निघाल्यापासून काय गावानं तर झेंडा वाकायचा, पण जरा थोडं एक जुगाड करायचं होतं, पण मॅटर का झाला होय. ही म्हणतात दादा काय करतो, ही तुम्हाला काय झालंय, मला शेर रस्तं अशा काही गोष्टी दावायच्या, पण ते दावता नाही. बरोबर आहे. आपल्या ब्रॅकेट नाही, गाडीचं हँडल धरलं ते होतंय काय, मोबाईल काढायचं बेव वाटतंय आणि ती ब्रॅकेट बनवतोय मोबाईलला बी आणि झेंड्याला बी. झेंड्याला गज ठीक आहे चाललाय पार हाय का मीठ मापात आचार्य असल्याला अडचण नाही, असं कुठे बी करता येतं होय. करता येतं. एकदम कांदा काटून सगळं दिलंय हाताखाली, हा. आचार्याच्या. एकदम मस्त गरम गरम होईल, आपण सगळे जण आता खाऊ. खाऊ की खाऊ. बरेच जण आता असं कुठे बी आम्ही करून खातो. बरीच जण म्हणली हा. दादा म्हणली बाजार घेऊ लाग नुसता खाऊ नको फुकटचं नाही तसं काही म्हणली म्हणे. लागतंय किती? हा लागतंय बरं. किती गो? घेतलं का नाही दीदी हा, घेतला ना, घेतला. तुम्ही काय झालं पैसे पाठवलं होतं पेट्रोलला ह्याला तांदूळ 1.5 किलो घेतला, तांदूळ घेतलं परत तुम्हाला खर्च करतात ना. तेल, हा. बेसन. तेल घेतलं बेसन घेतलं मग भजी केली. ही तुमच्याच कृपेने तुम्ही पैसे पाठवलं होतं. आज दादाच्या पार्टीत पैसे होणार आहे संध्याकाळी. नाही ही कसं झालं दादाला जपायचं काम आमचं आहे, आचारी जपतोय दादा. संध्याकाळी अजून भजी होत्याली ती पण बटाटे दादाकडून बटाटे माझ्याकडून नाही त्यांच्यातर्फे मला त्यांनी पैसे पाठवलं होतं मी संपवलं इमानदारी. आतापर्यंत 5 दिवस पेट्रोल तुमच्या कृपेनेच होतं आणि जेवण बी तुमच्याकडूनच झालं संपलं. आता म्हणजे परत पाठवा म्हणत नाही, डबल नको होय डबल नको. नको. म्हणजे बरेच जण म्हणली काय अडचण असल्यास सांग, तसं सांगणार कसं.
तुमच्या मनाने होय थोडंफार ती देवाला आपण विचारतो का दानपेटी देवा टाकू होय होय देवा टाकू होय थोडंफार नवीन ज्यांनी टाकली त्यांच्यासाठी नवीन ती इच्छेने असते होय सोयीची मदत म्हणून एक कारण दादा एवढा हिंडतोय खर्चाचं काम आहे आता हो का झेंडा फिंडा लावतोय 2च मिनिटात जरी कोणाला काय वाटलं स्कॅनर मागतात स्कॅनरपेक्षा ऐका ना ह्यो माझा नंबर आहे 8605024693 स्क्रीनशॉट काढा ह्यो माझा नंबर आहे ह्याच्या झाला आता ओकेच झालं खट्टच काय झालं ब्रॅकेट लावायचं राहिले आता जेवून घेतो झेंडा आता बसला काय झालाय बहार एक नंबर नंबर कसं आहे कशी नियोजन quality? कसं आहे? गॅस टाकी पिशव्या सगळं मटेरियल सगळं संग असं लागतंय ओरिजिनल हा ओके आता बघूलेतच खातो होय बघूया तू खा हा काय अडचण नाही लय दिलाय मला मोडाय देऊ लय कसं संपवा ठेवू नका चला ओके आता काय झालंय गाडीवरून बोलता बी येईल होय गप्पा बी मारता येतील आणि सगळं लक्षात बी येईल आता सामान काय राहिलं नाही ना चला आता सगळी माझ्याकडेच बघायला लागली म्हणली असते काय सिस्टीम केली बाबा व्हिडिओ चालू नव्हता किती वाजल्यात 8 वाजल्यात 8 वाजल्यात 8 कुठं आलंय दिल्ली गेट दिल्ली दिल्ली गेट दिल्ली मला दाखवतो नजारा हो का त्या साईडला इंडिया दिल्ली गेट दिल्ली गेट इंडिया गेट इंडिया इंडिया गेट गेट इंडिया गेट जोडीदार हुकला एक गेलाय पुढं आम्ही आलो इकडून चला म्हणलं दिल्ली गेट बघून जाऊ. हा अख्खी दिल्ली हिंडला पट्ट्या हा, हिंडलो कराय दिल्ली आणि गाडी होती बी 2 व्हीलरवर असं नाही आणि ही बाहेरचा नजरा दाखवा लोक किती आली तिकडे फिरायला लोक पब्लिक हो का ह्या साईडला पब्लिक बघाले बघली ह्या साईडला इकडं पब्लिक डायरेक्ट दिल्लीतून आता हरिद्वार राहिले फक्त किती 90 किलोमीटर सकाळचं 6ला 7ला तिथं हरिद्वारला आणि जेवण करायला आलोय सगळ्यात महत्वाचं जेवाय थांबलो एकच भाजी घेतली होय दुपारी भातलंय रटाळून खाल्ला होता ए करणं चालू त्याला ते पण दादा वाजलेत किती वाजल्यात 12 12:30 वाजले 12:30 एक खा रोटी तेल दे हा एकच दाल तडका घेतला जाऊन दे आजचे दिवस आणि या जेवण करायला आणि आता झोपणार आहे इथंच हॉटेलच्या पुढं त्याच्यामुळं काय टेन्शन नाही होय तर ह्या गोष्टी ही व्लॉग आता इथंच थांबवतो दमलोय थकलोय 12 वाजले लय प्रवास केला आज बेकार डायरेक्ट आग्रा ते हरिद्वारच म्हणायचं हा आग्रा ते डायरेक्ट हरिद्वार हो एवढा प्रवास केला आणि ह्या गोष्टी ही आणि उद्यापासून खरी माझ्या आतापर्यंत गरमीत होतो आता गार ठिकाणी आले आता लय मजा येणार आहे उद्यापासून ब्लॉगमध्ये सगळ्यांनी बघायचं सपोर्ट करायचा फुल ओके